आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मीन राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि कसे वाटताय तुम्हाला व्हिडिओ कमेंट अवश्य करा। सुरू करूया मीन राशी फेब्रुवारी 2026। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीत आपल्या व्यय स्थानामध्ये होईल। 6 फेब्रुवारीला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या व्यय स्थानात होईल। 13 आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन कुंभ राशीत आपल्या व्यय स्थानामध्ये होईल। हे सर्व ग्रह 4 ग्रह चतुर्ग्रही योग आपल्या एकादश स्थानामध्ये बनवत आहे। त्याच्यामुळे आपली कोणतीही अपूर्ण राहिलेली इच्छा महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण होताना दिसेल। पण त्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे। मीन राशीसाठी सगळ्यात आधी आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। मानसिक ताण, एखाद्या गोष्टीची चिंता, नैराश्य, झोप न लागणे अशा पद्धतीचे काही आपल्याला समस्या या महिन्यामध्ये जाणवू शकता। विशेषतः पचनाचे विकार, गॅस, ॲसिडिटी यासारख्या गोष्टीसुद्धा डोकंवर काढू शकतात। त्यामुळे या महिन्यामध्ये बाहेरचं खाणं आपल्याला टाळायचं आहे, कारण आरोग्य आहे तर सर्व काही आहे। त्याच्यामुळे मीन राशीच्या सर्वच जातकांना आपल्या आरोग्याची काळजी खास करून पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे। हा महिना मीन राशीसाठी असा असेल की एखादी समस्या येते ती माणसाला शहाणी करून जाते, हे तुम्हाला या महिन्यामध्ये पटेल। 7.5चा प्रभाव सुरू असल्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील, पण जर तुम्ही संयम ठेवलात तर धीर धरला तर डोंगरही सरतो, याचा अनुभव मीन राशीला या महिन्यामध्ये येणार आहे। करिअर व व्यवसायाच्या हिशोबाने विचार केला गेला असता गुरुदेवांची स्थिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते। गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या करिअर स्थानावरती आहे आणि 4 ग्रह सुरुवातीला आपल्या एकादश स्थानामध्ये बसलेले आहे। त्याच्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या आणि अपेक्षा वाढतील, पण त्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकणारा हा महिना आहे। कारण मंगळदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये मकर राशीमध्ये आपल्या एकादश स्थानामध्ये बसलेले आहे आणि मंगळदेव जेव्हा एकादश स्थानामध्ये असतात तेव्हा ते उच्चीच्या अवस्थेत मकर राशीमध्ये आपल्या मीन राशीसाठी असतात। त्यामुळे मेहनत या महिन्यामध्ये अतिशय आपल्याला करायची आहे, त्याचं फळ आपल्याला याच महिन्यामध्ये चाखायला मिळणार आहे। वरिष्ठांकडून कौतुकाची थाप आपल्याला मिळेल। कधी कधी आपल्याला वरिष्ठांचे कठोर शब्द ऐकावे लागतात, पण ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला कुठेतरी ऐकवताय असं आपल्याला या महिन्यामध्ये याचा प्रत्यय येईल आणि सर्व इच्छा, सर्व मनोकामना आपल्या करिअरच्या बाबतीत कुठेतरी पूर्ण होताना दिसतील। जे मीन राशीचे जातक जॉबसाठी प्रयत्न करताय त्यांच्यासाठी सुद्धा विशेष शुभफलदायक असा हा काळ आहे। महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला जॉब रिलेटेड आपल्या काही गोष्टी, आपल्या इच्छा पूर्ण होताना दिसतील। एखाद्या चांगल्या ठिकाणी MNC कंपनीमध्ये आपल्याला जॉब लागण्याची शक्यता या महिन्यामध्ये बनते आहे। त्यानंतर व्यावसायिक दृष्टीने विचार केला गेला असता व्यापारी वर्गासाठी घाई न करता निर्णय घेण्याची या महिन्यामध्ये गरज आहे। व्यापारी वर्गासाठी जे पार्टनरशिपसाठी प्रयत्न करताय त्यांच्यासाठी महिन्याचा पहिला आठवडा आपल्यासाठी शुभफलदायक आहे, पण नंतर पार्टनरशिपमध्ये एखादा धोका संभवतो। त्याच्यामुळे एखाद्या पार्टनरशिपसाठी आपण प्रयत्न करत असाल तर हा महिना विशेषतः फेब्रुवारी 2026 त्यासाठी अनुकूल नाही। धनस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या एकादश स्थानामध्ये विराजमान असून एकादश स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे। त्याच्यामुळे या महिन्यामध्ये धनाची कोणत्याही प्रकारची कमी आपल्याला भासणार नाही। या महिन्यामध्ये कौटुंबिक सौख्य आपल्या घरामध्ये आपल्याला नांदताना दिसेल। एखादी समस्या आपल्यासोबत सुरू असेल तर कुटुंबाची भक्कम अशी साथ आपल्याला या महिन्यामध्ये लाभणार आहे। खास करून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला तसा अनुभव येणार आहे। त्यानंतर पंचम स्थानामध्ये आपल्या मंगळाची थेट दृष्टी पडते, सप्तम दृष्टी पडते। बुधदेव सुद्धा 4 फेब्रुवारीपर्यंत एकादश स्थानामध्ये आहे। त्याच्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा करून विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूल असा काळ आहे। या महिन्यामध्ये
विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकदम हाय लेव्हलला असेल, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात येतो आहे. या महिन्यामध्ये आपण केलेली रिव्हिजन ही दीर्घकाळ आपल्याला लक्षात राहणारी असेल. या महिन्यामध्ये आपल्याला मेडिटेशन करण्याचा सुद्धा सल्ला देण्यात येतोय. सकाळी दररोज उठून 10 मिनिटं आपण मेडिटेशन केलं आणि नंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसलं तर त्याचा फायदा त्यांना प्रकर्षाने या महिन्यामध्ये जाणवणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे. लव रिलेशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्या पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती कुठेतरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे. खास करून महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपला पार्टनर हर्ट होणार नाही, दुखणार नाही, दुखावला जाणार नाही याची काळजी आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा या महिन्यामध्ये आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला कुठेतरी आपल्याला या महिन्यामध्ये देण्यात येतो आहे. त्यानंतर आपल्या भाग्यस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे. त्याच्यामुळे भाग्याला लाभाची विशेष अशी साथ आपल्याला या महिन्यामध्ये मिळते. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपल्याला याच महिन्यामध्ये कुठेतरी चाखायला मिळेल आणि आपण केलेली कोणत्याही प्रकारची मेहनत या महिन्यामध्ये वाया जाणार नाही, खाली जाणार नाही याचा अनुभव आपल्याला या महिन्यामध्ये मिळणार आहे. फक्त मीन राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतोय. कारण शनीची 7.5 आपल्यावरती सुरू आहे. तर शनीच्या 7.5चा प्रभाव आपल्याला ह्या महिन्यामध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने आपण जर विशेष एक्झरसाइज केली, त्यानंतर मेडिटेशन केलं, आपलं शेड्यूल व्यवस्थित आपण फॉलो केलं तर शनिदेवांना आपण अतिशय आनंदित करणार आहात. त्यामुळे आपल्या 7.5चं मध्यम चरण आता सुरू आहे. मधलं चरण चालू आहे, दुसरं चरण चालू आहे आपल्यासाठी. तर आपल्याला आपल्या पोटाची विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला अपचन होणार नाही असे पदार्थ आपल्याला खायचेच नाही आहे. बाहेरचं तेलकट तुपकट आपल्याला खायचंच नाही आहे. या गोष्टींचा जर आपण या गोष्टींना कुठेतरी फॉलो केलं या महिन्यामध्ये तर शनिदेवांचा प्रभाव आपल्यावरती कुठेतरी चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला वागायचं आहे आणि ह्यासाठीच ही 7.5 आपल्याला दिली आहे. त्यामुळे मध्यम चरण आपलं सुरू आहे. कुठेतरी पंक्च्युअलिटीने आपल्याला वागायचं आहे. कोणाचं मन हर्ट करायचं नाही आहे. शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला वागायचं आहे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी आचरणात आणायच्या आहे. या गोष्टींची आपण काळजी घेतली तर आपल्या पत्रिकेमध्ये शनी चांगला असो की वाईट असो आपल्याला अत्यंत चांगले अनुभव आपल्याला या 7.5च्या मधल्या चरणामध्ये पाहायला मिळतील. मीन राशीची जातक जी वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी प्रयत्न करताय त्यांच्यासाठी महिन्याचा पहिला आठवडा हा विशेष शुभ फलदायक आहे. महिन्याचा दुसरा पंधरवाडा वास्तू, वाहन आणि शेतजमीन खरेदीसाठी नाही. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तेव्हा विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर महिन्याचा पहिला पंधरवाडाच त्यासाठी विशेष अनुकूल आहे. या गोष्टींची काळजी मीन राशीच्या जातकांना घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ दिवसांची गोष्ट केली गेली असता 6, 7, 12 आणि 16 फेब्रुवारी हे आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायक असे दिवस आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे. आणि अशुभ दिवसांची गोष्ट केली गेली असता 15, 18, 22 आणि 28 फेब्रुवारी हे दिवस आपल्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे ह्या दिवशी संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. त्यामुळे कुठेतरी महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये करणं आपल्याला टाळायचं आहे. या महिन्यामध्ये उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता आपल्याला दररोज हनुमान स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि 7.5 सुरू असल्यामुळे हनुमान स्तोत्राचं पठण तर आपल्याला डेली करायचंच आहे. आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करण्याचा सल्ला आपल्याला या महिन्यासाठी देण्यात येतोय. शुभम भवतु. पुन्हा भेटूया पुढच्या मार्च 2026 भविष्य मालिका घेऊन. थँक्यू सो मच.